रामटेक तालुक्यात अवैध गांजाच्या लागवडीचा पर्दाफाश झालेला आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत गावात छापा टाकून आरोपीला अटक केली असून मोठ्या प्रमाणात गांजा सदृश्य झाडे जप्त केली आहेत। या धाडसी कारवाईमुळे नागरिकांनी देवलापार पोलिसांचे मनपूर्वक कौतुक केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नंदकिशोर वासुदेव कोकाडे, वय वर्ष 40, राहणार कारवाही, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर याने आपल्या घराच्या मागील वाडीमध्ये अवैधरित्या गांजाची लागवड केली होती। गुप्त बातमीच्या आधारे 6 नोव्हेंबर 2025 रोजी देवलापार पोलीस पथकाने पंचासमक्ष पाहणी केली असता वाडीत एकूण 6 गांजा सदृश वनस्पती आढळून आल्या। या झाडांचे वजन 25 किलो 260 ग्राम इतके असून बाजारभावाने त्याची किंमत तब्बल 75,780 रुपये एवढी आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देवलापार पोलीस पथकाने केली। अवैध मादक पदार्थाच्या विरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुतीस्थ ठरले असून समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यास आणि तरुण पिढीला व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने नेण्यास महत्त्वाचे ठरत आहे। न्यूज एक्सप्रेस करिता रामटेक वरून पंकज चौधरी यांची बातमी।